अवैध गोवंश वाहतुकीदरम्यान वाघाचा हल्ला, एकाचा मृत्यू. वान अभयारण्य परिसरात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ. वान अभयारण्य परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेत गुलजार फत्तू महल्ले वय 60 वर्ष राहणार दिवा नझरी यांचा मृत्यू झाला असून ते अवैध गोवंश वाहतूक करत असल्याचा संशय व्यक्त केला जातो. या घटनेत वाघाच्या हल्ल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी संपूर्ण प्रकरणाचा तपास वन विभाग व पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती डीसीएन न्यूजचे मुख्य संपादक संदीप सोळंके यांनी दिवाणझरी येथील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर ए आंबेकर व त्यांच्या पथकाने वनखंड क्रमांक 1104 व 1105 येथे आग लागलेली विझवून परत येत असताना वनखंड क्रमांक 1105 मध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून 6 बैल जप्त करण्यात आले असून त्यामुळे गोवंश वाहतुकीच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती जंगलातून गोवंश वाहतूक करत असताना वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान दुसऱ्या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढून जंगलात आग लावल्याची माहिती पुढे आली. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी तपासांतीच होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार काही भागातून गोवंश जंगलमार्गे इतर ठिकाणी नेण्याचे प्रकार सुरू असल्याचा संशय असून यासाठी काही मजुरांना आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवले जात असल्याचेही समोर येत आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त करण्यात आल्याच्या घटनांमुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता होत आहे. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक गंभीर पैलू समोर येत असून वन विभागाने प्रशासनाने जंगलात पानवटी न बांधल्यामुळे जंगली प्राणी गावानजीक येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच तळेगाव येथे काही दिवसांपूर्वी तब्बल 150 क्विंटल गोमांस पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सदर प्रकरण अधिकच गंभीर ठरत आहे. पोलीस पाटील यांनी दिलेल्या व्हिडिओ पुराव्यांच्या माध्यमातून हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे समोर येत असून गोवंश हत्या थांबवणाऱ्या कायद्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक SP यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक निलेश थेटे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत सदर गोवंश हत्येला तात्काळ आळा घालण्यात यावा, हिंदूंच्या भावना दुखावणारा हा प्रकार त्वरित थांबवून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी बजरंग दलाच्या माध्यमातून अधिकृतरित्या करण्यात आली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणात काही वन अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही समोर येत असून यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर आंबेकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात अनधिकृत प्रवेश, वनचराई किंवा कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक करणे कायद्याने दंडनीय आहे. अशा प्रकारात सहभागी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली दिसल्यास 1926 म्हणजेच 1926 या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे वनक्षेत्रातील बेकायदेशीर हालचालींवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणं आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाचा डीसीएन न्यूज टीमच्या माध्यमातून लवकरच पर्दाफाश होणार असून घटनेमागील आणखी सत्य उघड होणार असून आणखी धक्कादायक माहिती लवकरच समोर येणार आहे. त्याकरिता पाहत रहा डीसीएन न्यूज तेल्हारा. डीसीएन न्यूज करिता मुख्य संपादक संदीप सोळंकेसह सागर खराटे, सोबतच चंद्रकांत मोरे, तेल्हारा. आपला काय परिचय आहे? मी भिका अब्दुल सुरतने, पोलीस पाटील दिवाणझरी. काय घटना काय घडली? घटना सर मला माहीत पडलं 3 ते 3:30 वाजता. तर अशी घटना घडली तर मी त्याच्या भावाला घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसला पोचलो. पण तेव्हा तथी कोणीच नव्हता. सगळं टाप बारूखळा इकडे आग विझवण्याकरिता गेले होते. मग मी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठलं आणि साहेबाच्या कानावर टाकलं ही गोष्ट. तर माझ्या जायच्या पहिले साहेबाला निरोप पोचला होता. मग मी साहेबाच्या गाडीत बसून दिवाणझरीला आलो आणि साहेबांना मला तर खाली उतरलं. म्हणा पाटील तुम्ही डेड बॉडीसाठी एखादी गाडी घेऊन या पुढे. घटना रात्रीची आहे की दिवसाची? दिवसाची आहे. हे लोक कशासाठी गेले होते आत? ते जंगलामध्ये ते बैलाचा व्यवसाय मजुरी न जातात. 1500 भेटतात त्याले, त्या कामासाठी गेले होते. म्हणजे बैलाचा व्यवसाय जंगलात काय नेमकं? ते व्यापारी लोक बैल घेतात आणि तिकडून बैल मजुराच्या हाताला लावतात जंगलांना. म्हणजे गोवंश हत्या असं प्रकरण आहे?
आता काय बी समजा गवज म्हणा की हे करा, ते 1500 रुपये भेटतात त्याले, त्या मजुरीला त्या कामाला येतात ते. बैल कुठून येतात नेमके? ते पाळातून येतात, खेळईनं, धागणी, देडतलई, राणीगाव, झुलगाड इकडून येतात ते. बारुखेडा मार्ग होत. आणि जातात कुठं? आता त्याची आपल्या विक्री इकडे कुठं होते? आपल्या इकडे येतात ते हिवरखे. अजून अजून परत इकडे तिकडे जातात ते. कोणी वरवड, कोणी अकोट, कोणी अळगाव, अशा मार्गाने निघतात ते. तर तुम्ही हे पोलीस स्टेशनला सांगितलं आहे का की या मार्गानं रोज जनावरं विकल्या वगैरे जातात? हे सगळा पता आहे ना सर, सगळे माहिती आहे. धन्यवाद.